नमस्कार दर्शक हो आणि भाऊ, आपलं झुंजार नेताच्या स्टुडिओमध्ये स्वागत। दर्शक हो, आज आपण आमने सामने या सदरामध्ये पदवीधर विद्यार्थ्यांचे आणि पदवीधरांचे जे लोकप्रिय आमदार आहेत, आपण त्यांच्याबद्दल ज्ञात आहात असे आमदार सतीश चव्हाण आज आपल्या झुंजार नेताच्या या लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आगामी होणाऱ्या 1 डिसेंबरच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण त्यांना पाचारण केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा टप्पाच मांडणार आहोत। तर सर्वप्रथम भाऊ, झुंजार नेताच्या या स्टुडिओमध्ये मी आमच्या संपूर्ण दर्शकांच्या वतीनं, झुंजार नेता परिवाराच्या वतीनं मी अगोदर मनपूर्वक आपलं स्वागत करतो। भाऊ, काही प्रश्न आहेत, आपण गप्पा टप्पा मारत ते हे करूया। तर भाऊ, माझा एक पहिला प्रश्न असा आहे की मागील 12 वर्षापासून भाऊ आपण या पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व करत आहात आणि अत्यंत खूप छान पद्धतीत काम करत आहात, परंतु या मधल्या काळामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठीचा जो 70-30चा जो फॉर्म्युला होता भाऊ, तर यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला। तर भाऊ, नेमकं याबद्दल तुम्ही काय सांगणार दर्शकांना? सर्वप्रथम मी झुंजार नेताचे सर्व कर्मचारी वर्ग, या चॅनलचे सर्व दर्शक यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो। आपण जो प्रश्न विचारला 70-30 फॉर्म्युला, हा मराठवाड्याच्या मेडिकल कॉलेजला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता। बरोबर। 1985ला पहिल्यांदा या 70-30 फॉर्म्युला लागू करण्यात आला। 70% मराठवाड्यातले आणि 30% इतर भागातले, आणि तसंच 70% तिकडच्या भागातले आणि 30% मराठवाड्यातले सगळ्या राज्यभरात प्रवेश घेऊ शकत होते। एक काळ होता मराठवाड्यातील विद्यार्थी हे उच्च दर्जाचं शिक्षण मिळत नव्हतं, त्यामुळे कदाचित गुणवत्तेमध्ये मागे दिसत होता, परंतु मागच्या 15-20 वर्षात लातूर पॅटर्न म्हणा किंवा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उच्च शिक्षण घेण्याची, विशेषतः वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा प्रबळ झाली आणि असं दिसून आलं। तुम्ही मागच्या 10 वर्षातला जर का पॅटर्न बघितला वैद्यकीय प्रवेशाचा सगळ्या महाराष्ट्रातला, तर 10 वर्षामध्ये गुणवत्ता असूनही मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहत होते। मागच्या 6 वर्षापासून हा प्रश्न मी हाती घेतला। कित्येक विद्यार्थ्यांचे पालक, महाविद्यालयांचे प्राचार्य मला भेटायचे की या 70-30 पॅटर्न मध्ये 2 तोटे झाले। एक तर आपला विद्यार्थी ऍडमिशन, बराचसा विद्यार्थी ऍडमिशन पासून वंचित राहिला, जास्त मार्क असून, महाराष्ट्रातील इतर मुलांपेक्षा जास्त मार्क असून सुद्धा, आणि मग पालक वर्गाने नजीकच्या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्याच्या बाहेरच्या, उदाहरण म्हणून सांगता येईल अहमदनगर, सोलापूर, तिकडं यवतमाळ, या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा ओढा नुसता ॲडमिशन पुरता। त्याचं दुर्दैव असं की त्या पाल्याला ॲडमिशन तिथे घ्यावी लागायची, क्लासेस आपापल्या गावात चालवायचे, गावात घ्यायचं एज्युकेशन, महाग पैसा खर्च होत होता। मागच्या 6 वर्षामध्ये 5 वर्ष सरकारमध्ये भाजप सेना युती सरकार होतं, मुख्यमंत्री विदर्भाचे होते, वैद्यकीय शिक्षण मंत्री जळगावचे होते, त्याच्या आधी तावडे साहेब काही दिवस होते ते मुंबईचे होते, त्यामुळं ह्या प्रश्नाला न्याय मिळाला नाही। पण मागच्या विधानसभेपासून मी याचा पाठपुरावा मोठ्या नेटाने चालू ठेवला। वैद्यकीय शिक्षण मंत्री, लातूरचे भूमिपुत्र, मराठवाड्याचे भूमिपुत्र अमित देशमुख यांचा खूप मदत आणि सहकार्य या प्रश्नी मिळाले। उद्धवजी ठाकरे साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी सुद्धा लक्ष घातले आणि हा प्रश्न मार्गी लावला। आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये मेडिकल प्रवेशाची एकच मेरिट लिस्ट लागेल। मला खूप जण विचारतात मराठवाड्याचा काय फायदा? गुणवत्तापूर्ण मुलं आता लागतील। तुम्हाला आश्चर्य सांगतो, आश्चर्य वाटू देऊ नका, गेल्या वर्षीचा जर तुम्ही डाटा बघितला तर मुंबईचा 321 मार्क मिळालेला मुलगा मेडिकल कॉलेजला लागलेला आहे आणि मराठवाड्याचा 353 मार्क मिळाला असून मेडिकलला लागला नाही। मागच्या 10 वर्षात ॲव्हरेज जर का तुम्ही काढलं तर 600 मुलं मराठवाड्याचे ॲडमिशन घेत होते मेडिकल कॉलेजला सगळ्या महाराष्ट्रात म्हणून।
पण निश्चित मला खात्री आहे मागच्या 10 वर्षाचा पॅटर्न बघितलं तर या वर्षीपासून कमीत कमी 1200 मुलं वैद्यकीय प्रवेशाला पात्र ठरतील, त्यांचे प्रवेश होतील, याचा मला आनंद आहे. आणि हा एक प्रमुख प्रश्न आपण मार्गी लावला. त्यानंतर भाऊ काही प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, अशांची ही कामं आपण एक दमदार आपल्या वाटचालीमध्ये खूप बरेच प्रश्न आहेत. आता म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे, परंतु ते सुद्धा आपण मार्गी लावले. परंतु भाऊ मला असं वाटतं की अजूनही त्यांचे काही प्रश्न आहेत, काही पेंडिंग कामं आहेत का, याबद्दल आपलं काय असणार आहे आगामी भूमिका? असं आहे, सगळे प्रश्न सुटले असा दावा मी करत नाही. जसजसे राजकीय व्यवस्था बदलतीये, जशी जशी आर्थिक व्यवस्था बदलते, जशी की सामाजिक व्यवस्था बदलते, तसे तसे नवीन नवीन प्रश्न उद्भवत आहेत. आणि या पदवीधर मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये या मतदारसंघाची जेव्हा निर्मिती केली तेव्हा जे अपेक्षित कार्य या मतदारसंघाच्या प्रतिनिधी होतं त्याच दिशेने मी काम करतोय. शिक्षकांचे प्रश्न जर का म्हणाल आपण कायम शब्द काढला, त्यानंतर मागच्या कॅबिनेटमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या विनाअनुदानात हा शब्द सुद्धा काढला. 2-3 प्रश्न शिल्लक आहेत. मी जबाबदारीने विधान करतोय शिक्षकांसाठी. जे विनाअनुदानात आहेत ते ज्यांना काहीच मिळत होतं त्यांना 20% आणि ज्यांना 20% मिळत होतं त्यांना 40%, ह्यांचे पगार नोव्हेंबर पेड इन डिसेंबर 100% होतील याची ग्वाही या निमित्ताने मी तुम्हाला देतो. दुसरा त्यांचा मुद्दा होता की आदरणीय विनोद तावडे साहेबांनी GR काढला होता सप्टेंबरमध्ये इलेक्शनच्या आधी, पण तो कोरडा GR होता, त्यात निधीची तरतूद नव्हती. ती निधीची तरतूद आपण केली आणि शिक्षकांची मागणी होती की मागच्या 1 एप्रिल 19 पासून जे लागू करण्यात आलेलं होतं. मी जबाबदारीने विधान करतोय, कुठल्याही परिस्थितीत 31 मार्च 2021 पूर्वी ते 19 महिन्याचा फरक सुद्धा त्यांना मिळेल. बऱ्याचदा चर्चा होती काही शाळा घोषित आहेत त्यांनाच मिळेल का, 2012-13च्या तुकड्याचं काय, नैसर्गिक वाढीच्या तुकड्याचं काय, काही अघोषित शाळा त्याचं काय. मी तुम्हाला सांगतो घोषित शाळांना तर 100% मिळेलच आता, परंतु ज्या शाळा अघोषित राहिल्या होत्या त्या का अघोषित होत्या, काही अटीची पूर्तता न केल्यामुळं. उदाहरणार्थ 100% निकाल लागला पाहिजे. आता एखादा मुलगा आजारी पडला तर 100% निकाल कसा लागेल? नाही. अशा अटी ज्या जाचक अटी ज्याच्यामुळे त्या अघोषित राहिल्या होत्या त्या अटी रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ह्या अघोषित शाळा 2012-13च्या तुकड्या आणि नैसर्गिक वाढीच्या तुकड्या ह्यांना सगळ्यांना 20% मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. जुन्या पेन्शनविषयी बोललं जातं. मी जबाबदारीने विधान करतो 1 नोव्हेंबर 2005च्या आधीच्या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल. फक्त शिक्षण खात्याची मान्यता असलेली पाहिजे, त्याला विनाअनुदान ते असला तरी. 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या लोकांची मागणी आहे. त्यात प्रॉब्लेम असा आहे की हा प्रश्न हा एकट्या शिक्षण खात्याशी संबंधित नाही. हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व सरकारी खाते, आरोग्य खाता असेल, महसूल खाता असेल, कृषी खाता असेल, पोलीस खाता असेल, ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांची पण मागणी ती आहे, आग्रही मागणी. आम्ही पण त्या मागणीशी सहमत आहोत. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे महाराष्ट्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचं होईल ते शिक्षक कर्मचाऱ्यांचं होईल, एवढी मी ग्वाही या निमित्तानं देतो. चला, म्हणजे या निमित्तानं तो सुद्धा एक खूप महत्वाचा प्रश्न मार्गी लागेल. भाऊ, मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीनं असंख्य प्रश्न असे मार्गी लावत आलेले आहात आणि मला एक चांगलं आठवतंय की ही सगळी कामं करत असताना आपण काही ऍक्टिव्हिटी पण राबवता, जसं की मराठवाडा युवा वक्ता आहे, करिअर मेळावे आहेत, मार्गदर्शन मेळावे आहेत, नोकरी मेळावे आहेत. तर या सगळ्या पाठीमागे आपली नेमकी काय भूमिका असते आणि याचा त्यांना काय फायदा होतो, याच्या पाठीमागे आपण काय हे सगळं करता? असं आहे की मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नाही. ही खंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी मला बोलून दाखवली. पहिल्या वर्षी मी आमदार झालो, त्यानंतर सगळ्या मराठवाड्याचा दौरा करत असताना प्रश्न जाणून घेणे हा माझा नेहमी स्वभाव आहे की इलेक्शन असो नसो मी माझ्या कार्यकर्त्यांशी भेटतो, समाजातील सर्व घटकांशी मिळून मिसळून वागतो आणि त्यातून मला एक माहिती मिळत राहते. नवीन प्रश्न काय निर्माण झाले ते समजण्याची माहिती होते. आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केला, मराठवाडा युवा वक्ता असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेंट होती की आम्हाला व्यासपीठ मिळत नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी मराठवाडा युवा वक्ता सुरू करून हे 11वं वर्ष आहे.
यावर्षी कोरोनामुळे घेता आलं नाही, पण निश्चितच जानेवारी फेब्रुवारी आम्ही घेऊ. अत्यंत प्रतिभावान मुलं हे महाराष्ट्रामध्ये चमकले. हो. आता एक ब्रँड नेम झालंय मराठवाडा युवा वक्ता. आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्राथमिक फेरी घेतो आणि प्रत्येक जिल्ह्यातले 3 मुलं औरंगाबादला बोलवतो आणि उद्घाटनाला म्हणा किंवा बक्षीस समारंभाला ख्यातनाम वक्तेच बोलवतो, भले ते राजकीय का असेना. पहिल्या वर्षी उद्घाटन मराठवाड्याचे ख्यातनाम वक्ते आदरणीय कैलासवासी बापूसाहेब काळभेतींनी केलं. दुसऱ्या वर्षी R.R. पाटील साहेब आले, नंतर धनंजय मुंडे आले. असे कितीतरी वक्ते जे त्यामधून तयार झाले आणि त्यांना नंतर मराठवाड्याचा युवा वक्त्याला सगळ्या महाराष्ट्रातून मागणी यायला लागली की बाबा जिथं कुठं महाराष्ट्रात युवा वक्ते आपलं वक्त्यांचं काही कॉम्पिटिशन असेल, स्पर्धा वगैरे असेल, तिथं जाणीवपूर्वक त्यांना आमंत्रण द्यायचं की मराठवाड्याच्या युवा वक्त्याला बोलवा. काही वेळेस तर पहिल्या 3 लोकांना बोलवलं आणि निश्चितच त्यातली बरीचशी मुलं चांगल्या प्रकारे काही नोकरीला लागली, काही चांगल्या जाहिरात एजन्सीमध्ये लागली, काही जण TV वर चमकायला लागली. याचा मला खचितच आनंद आहे. दुसरं आपण करिअरचे गायडन्सचे मेळावे बघितले. मराठवाड्यामध्ये 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं, असा पालकांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असायचा. जगात कुठले नवीन कोर्सेस चालू होणार आहेत, कुठल्या कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला हमखास नोकरी मिळू शकेल किंवा एखाद्या कोर्स केल्यानंतर आपल्याला व्यवसाय करू शकेल आपल्या आर्थिक कृतीप्रमाणे. मग मी तो अवयात कार्यक्रम चालू केला. दरवर्षी 10वी 12वीच्या परीक्षा आटपल्या की तो नांदेड, बीडलाही मी घेतले, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, औरंगाबाद असेल, हे करिअर गायडन्स मिळावे. त्या फील्डमधल्या तज्ज्ञ व्यक्तींना बोलवून सकाळी 1 तासभर त्याचा उद्घाटन आणि वक्त्यांची भाषणं असतात तज्ज्ञ व्यक्तींची. पण नंतर दिवसभर आम्ही काउन्सिलिंग चालू ठेवतो संध्याकाळी शेवटचा विद्यार्थी जाईपर्यंत. म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी असेल, सायन्सचा असेल, याचा असेल, फार त्या ॲस्ट्रोफिजिक्सला कुठे ॲडमिशन मिळेल, रबर टेक्नॉलॉजी कुठे ॲडमिशन मिळेल, कुठल्या इन्स्टिट्यूट चांगले आहेत, मला एवढे मार्क पडलेत, लहान प्रश्न असतात, परंतु त्यातून त्यांची उर्मी दिसून येते. शेवटचा प्रश्न आणि शेवटचा विद्यार्थी संपेपर्यंत तो हॉल आम्ही सोडत नाही. अशा प्रकारचे उपक्रम आम्ही राबवले. म्हणजे शिक्षणाबरोबर आपण त्यांची एक सर्वांगीण जबाबदारीच घेतली. हा विद्यार्थी सेटल कसा होईल. आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे भाऊ. आज अनेक युवक आहेत की ते म्हणजे फक्त मार्गदर्शनामुळे त्याच्या आधारामुळे हे करतात. भाऊ, या सगळ्या गोष्टीमध्ये मला आणखी एक म्हणायचं आहे की मधल्या काळामध्ये सगळं जगच आणि देशच ठप्प झाल्यासारखा झाला होता. ते म्हणजे ही जी राष्ट्रीय आपत्ती आपल्याकडे आली होती कोरोनाची, आणि अजूनही आपण त्याचा सामना करत आहोत. तर पदवीधरांचे प्रश्न तर आपण मार्गी लावत आहात, ते काम करत आहात, आपण करणारही आहात, परंतु मध्येच ठप्प झालेल्या या कोरोनाच्या काळामध्ये आपण एक आमदार म्हणून कुठल्या भूमिका निभावल्या आणि काय पद्धतीची कामं केली? असं आहे की या कोरोनाच्या काळामध्ये नुसतं आमदार म्हणून एक समाजसेवक म्हणून मला भूमिका बजावावी लागली. एका शिक्षण संस्थेचा होतो पदाधिकारी या नात्यानं मी विद्यार्थी चळवळीत बरंचसं काम केलं, नंतर विद्यापीठाच्या चळवळीतही काम केलं. त्यामुळे सामाजिक प्रश्न काय आहे त्याची जाणीव मला आहे, समाजात कुठल्या प्रकारची अस्वस्थता आहे हे सुद्धा मला कळतं. त्यामुळे कोरोना काळ आल्यानंतर मला जेव्हा लक्षात आलं की अचानक मोदी साहेबांनी लॉकडाऊन डिक्लेअर केला. आमचे हजारो विद्यार्थी औरंगाबादमध्ये कुणी कोचिंग क्लासला आला असेल, कुणी विद्यापीठात राहिला असेल, कुणी हॉस्टेलमध्ये राहिला असेल. ह्या विद्यार्थ्यांना गावाकडे जाता आलं नाही, बँका बंद होत्या, पैशाचा पुरवठा होत नव्हता, बऱ्याचशा विद्यार्थिनींना भाडं न दिल्यामुळं तगादा लावला होता. मी जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि औरंगाबादमध्ये जवळपास 2000 विद्यार्थ्यांना आपण 3 महिने घरपोच डबे दिले. त्यांना विद्यार्थिनींना तर आम्ही त्यांच्या घरी, त्यांना रूमच्या बाहेरच येऊ नका म्हटलं, त्यांच्या रूममध्ये तिथं जाऊन आम्ही डबे द्यायचो. असं रस्त्यावर वाटप आम्ही कधी केलं नाही. त्या मुलांच्या रूमपर्यंत आम्ही डबे दिले. ही सामाजिक जाणीवेतून आम्ही आमच्या ज्या महाविद्यालयाचा मी पदाधिकारी आहे त्या महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मदत केली. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की रमजानचा सण आला, त्याच्या आधी हजारो कुटुंब उपाशी मरत होते. औरंगाबाद शहरामध्ये
सगळ्याच शहरामध्ये सगळ्याच दानशूर व्यक्तींनी केलं. परंतु औरंगाबाद शहरामध्ये मी व माझ्या टीमने, माझ्या सर्व सहकार्याने अशी 10,000 कुटुंबाची लिस्ट केली ज्यांच्याकडे खरोखर घरात काहीही नव्हतं. अशा 10,000 कुटुंबांना आम्ही 3 महिन्याचा शिधा घरपोच दिला. 10,000 कुटुंबांना. ते पण असं कुठं मार्केटमध्ये विकत आणू नये, चांगल्या प्रकारचं ब्रँडेड गव्हाचा आटा असेल किंवा डाळ असेल, तेल असेल, मीठ, साखर, तिखट, खोबरं अशा प्रकारचं आम्ही, चहापत्ती असेल, दूध आम्ही देऊ शकतो पण दुधाच्या हे जे पावडर आहे, दुधाची पावडर दिली आम्ही लहान लेकरांसाठी म्हणून. अशा विविध उपक्रम लावले. मध्येच ते आर्सेनिक अल्बम नावाचं होमिओपॅथी औषधीचा प्रयोग झाला. समाजातून सर्व लोकांकडून मागणी होती. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबाद शहरात 1,00,000 कुटुंबांना आर्सेनिक अल्बम गोळ्याचं वाटप केलं. खूप खूप मदत झाली. कोरोनामध्ये ते ज्या समाजात मी जन्मलो, ज्या विद्यार्थी चळवळीत माझा जडणघडण झाली, एक समाजाचं या सोसायटीचं उत्तरदायित्व म्हणून करण्याचं काम मी केलं. हो, मला आणखी एक असं म्हणायचंय की आम्ही अधनमधनं वाचत असतो की भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आरोग्य सेवेचं खूप मोठं व्रत हाती घेतलेलं आहे. अनेक गोरगरीब उपेक्षित लोकांची आपण मदत त्याच्यासाठी केलेली आहे. तर या प्रतिष्ठानच्या बद्दल आपण एक थोडंसं काय सांगा. असं आहे, आमचे माझे वडील कैलासवासी भानुदासराव चव्हाण काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते. हैदराबादला जेव्हा हैदराबाद संस्थान मराठवाड्यात, म्हणजे मराठवाडा हा हैदराबाद संस्थानातून निघून महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर हे देवीसिंग चव्हाणांच्या नेतृत्वाखाली बरेचसे काँग्रेस कार्यकर्ते मराठवाड्यात स्थिर राहिले. त्यात माझे वडील होते. त्यांना औरंगाबादमध्ये, मी मूळचा उस्मानाबाद जरी असलो, मी मूळ वडिलांचं, तरी वडिलांचं शिक्षण हैदराबादेत झालं आणि नंतर औरंगाबादला पक्षाच्या कामानिमित्त छोटासा व्यवसाय सुद्धा त्यांनी चालू केला. आणि त्यावेळेस मग नंतर मी जेव्हा आमदार झालो तेव्हा बरीचशी मराठवाड्यातील मंडळी जी गोरगरीब आहेत, पिचलेली आहे, ज्यांना काही दुर्धर आजार झालेला आहे, मला कॉन्टॅक्ट करायची. मला सुद्धा समजत नव्हतं कशा प्रकारे यांना मदत करावी, कारण काही दुर्मिळ व्याधींचा उपचार फक्त मुंबईत होऊ शकतो, तज्ज्ञ व्यक्ती फक्त मुंबईत अवेलेबल आहेत. असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी या प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, कारण आमदार निधी यांना देता येत नाही डायरेक्ट, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या सर्व कुटुंबियांनी मिळून एक बराचसा निधी उभारला. मुंबईमध्ये एक माझ्या आमदार निवाची खोली फक्त ह्या रुग्णांसाठी मराठवाड्यातल्या ठेवली. मराठवाड्यातील ज्या ज्या लोकांचे 3 प्रकारचे पेशंट जास्त प्रमाणात येतात, म्हणजे कॅन्सर असेल, ऑर्थोपेडिकचा असेल आणि हृदयाचा असेल. मुंबईत असे 200-250 ट्रस्ट आहेत की ज्यांची इच्छा असते की अशा रुग्णांना मदत करायची, परंतु कम्युनिकेशन अभावी ते करू शकत नाहीत. आणि ह्या रुग्णांना सुद्धा त्याची माहिती नसते त्या ट्रस्टची. मला आनंद या गोष्टीचा आहे, मी आतापर्यंत जवळपास 5,000 ते 6,000 ऑपरेशन मोफत त्या रुग्णांनी फक्त माझ्या खोलीवर यायचं, जायच्या भाड्यासकट आम्ही त्यांना घरपोच करतो. 1 रुपया खर्च. अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल, 15-15, 16-16 लाख रुपये एकेका शस्त्रक्रियेसाठी लागले. आता काय झालं, आमचं त्या ट्रस्टचा आमच्यावर विश्वास बसलाय. ट्रस्ट काय आम्हाला पैसे देत नाहीत, ते ट्रस्ट ते डायरेक्ट हॉस्पिटलला चेकने पैसे देतात. हॉस्पिटलला आमच्यावर विश्वास बसलाय. एकदा पेशंट आला की लगेच उपचार चालू करतात. त्यांना माहिती आहे की सतीश चव्हाण बरोबर त्या ट्रस्ट कोण आणून त्यांचं बिल देईल. त्यामुळं ह्या मराठवाड्यातील, त्याच्यामध्ये मला सांगायला आनंद वाटेल की शिर्डी देवस्थान ट्रस्ट असेल, सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, सलमान खानचा BM ह्युमन नावाची जी ट्रस्ट आहे ती संघटना, मुख्यमंत्री सहायता निधी, या सगळ्यांचीच मदत त्याच्यामध्ये झाली. जवळपास 5,000 ते 7,000, एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाही आहे, पण मराठवाड्यातील अत्यंत दुर्धर अशा, म्हणजे जगायची आस सोडून दिलेल्या पैशाअभावी रुग्णांना मदत करण्याचा मला संधी मिळाली, याचा मला निश्चित आनंद आहे. खरं तर मी असं म्हणेल की भाऊ, याला मदत म्हणता येणार नाही, तर आपण ते कर्तव्य म्हणूनच केलं. मी या मतदारसंघाचं नुसतं पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून नाही, या मराठवाड्याचं मी काहीतरी द्यायला लागतो. आणि जी मंडळी, खरोखर मला आधीपासूनच सवय आहे, कुणीही व्यक्ती आजारासाठी असेल किंवा शिक्षणासाठी माझ्याकडे असेल तर मी थोडा हळवा होतो.
कारण मी त्या फेजमधून गेलेलो आहे. मी काय श्रीमंत कुटुंबात जन्मलेलो नाही, तर मी पण त्या फेजमधून गेलो. म्हणजे जेवढं शक्य माझ्याकडे आहे माझ्या कृतीप्रमाणे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. खूप खूप छान उपक्रम आहेत भाऊ. म्हणजे मी खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण अशा पद्धतीत काम व्हायला पाहिजे आणि यामुळे नक्कीच एखाद्या विद्यार्थ्याचं आणि गरजूवंतांचं कल्याण होतं याच्यामध्ये. भाऊ दुसरी गोष्ट मला एक असं सांगायचं की गुणवत्ता असूनही फक्त आर्थिक विवंचनेमुळं काही मुलं मागे राहतात आणि आपण हे आता जे सांगितलं की आपण इतकी कामं केली, परंतु आता हे आमच्या समोर आलं की आपण या पद्धतीत कामं करतात. त्याचा कुठेही ज्याला असं म्हणता येईल की गवगवा आपण करत नाही. एक मला उदाहरण चांगलं आठवत आहे भाऊ, बीडचा कुस्तीपटू अक्षय शिंदे आहे आणि मला वाटतं धोंडराईची ती पल्लवी नावाची मुलगी आहे, त्यांना पण आपण खूप मोलाची मदत केली. परंतु या सगळ्या गोष्टींचा आपण कुठेही गवगवा करत नाही भाऊ. नेमकं काय मला थोडं असं आहे की कुठल्याही गरिबाला मदत करणे आणि त्याची मदत आपण प्रसिद्धीसाठी वापरणं याचा मला बिलकुल तिटकार आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक मी अशा गोष्टींचा कुठे उल्लेख करत नाही. परंतु आता तुम्ही उल्लेख केला म्हणून सांगतो, अक्षय शिंदेचा मला निरोप आला एका मित्राकडून की बाबा कुस्ती सोडून द्यायचं म्हणतोय, तो कुस्ती सोडून द्यायचं म्हणतो. कशासाठी? तर आर्थिक विवंचना आहे. मी बलबीम महाविद्यालयाच्या प्रशासनाला विनंती केली, अमरसिंह पंडितांचंही मी आभार मानतो, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मदत केली. त्या अक्षय शिंदेला आमची संस्था असेल, मी वैयक्तिकरित्या असेल, आम्ही मदत केली. त्याचं कुस्ती चालू राहिली याचा मला आनंद आहे. दुसरं आपण धोंडाळ्याचं उदाहरण घेतलं, एका टी व्हीमध्ये आलं होतं, मला माझ्या एका सहकार्याने मला ती क्लिप पाठवली की 6 वर्षाची आपल्या 6वीत असणारी एक मुलगी, म्हणजे ती तेव्हा 12 वर्षाची असेल, आपल्या आईबरोबर शेतामध्ये कामाला जाते रोजगारासाठी. मला पटलं नाही ते, म्हणून मी त्या गावात गेलो. मी स्वतः गेलो त्या गावात. त्या गावात गेल्यानंतर त्या विद्यार्थिनीच्या शिक्षकांना भेटलो, त्यांच्याकडून माहिती घेतली. तिथून त्यांच्या घरी गेलो, घर बघितलं. अक्षरशः 4 पत्रे, खालून वरून सगळीकडून पत्रेच, भिंत नावाचा प्रकारच नाही, आणि खाली वाळू, आणि 4-5 मुली होते त्याला. मी त्याला एकच आठ टाकली की बाबा तुला महिन्याला किती, त्या बाईला विचारलं मग त्याच्या मिसेस, त्या मुलीच्या आईला, तुला महिन्याचा किराणा किती रुपये लागतो? ते म्हणजे 3000 रुपयाचा. आमच्या गेवराईच्या जे प्राध्यापक आहेत त्यांनी कबूल केलं की आम्ही महिन्याला पोहोचू. तिला 3000 रुपये महिना दिला आम्ही. आता या गोष्टीला 5-7 वर्ष झाले. परंतु यावर्षी, आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, त्या मुलीला 10वीत 86% मार्क मिळाले यावर्षी. फक्त मी एकच आठ टाकली, या पोरींना रोजगाराला न्यायचं नाही, शिक्षण. आणि त्या जिल्हा परिषदची शाळेचं सुद्धा मी धन्यवाद देतो शिक्षकांना की उत्कृष्ट प्रकारे त्या मुलीचे पुस्तकं सगळी सोय केली मी. आणि या वर्षीपासून 11वीला आम्ही तिला ऑफिशियली दत्तक घेतलंय, ऑफिशियली म्हणजे शिक्षणासाठी. आणि गेवराईच्या जे आम्ही लेडीज हॉस्टेल, त्याचा उल्लेख मी मुद्दाम करेल की गेवराईचं लेडीज हॉस्टेल आमचं रिकाम पडलं होतं. ग्रामीण भागातल्या पालकांची मानसिकताच नाही मुलींना हॉस्टेलमध्ये ठेवावं, तालुका लेवलच्या सिक्युरिटीचा प्रश्न असेल, इतर काही असतील. परंतु आम्ही गेवराईला ज्या 75 मुली आहेत त्या सगळ्यांचं आम्ही जेवणे, राहणे, खाणे, पुस्तकं, वह्या, शैक्षणिक फी आम्ही 75 मुली माग, हे 5वं वर्ष आहे. आता मुलीला तिथं 11वीला ऍडमिशन दिलं, पुढं ग्रॅज्युएट पर्यंत आम्ही तिला पूर्ण शिक्षण करू. असे तुमच्या माहितीसाठी औरंगाबादला असेल, परभणीला असेल, माजलगावला असेल, अशा खूप मुली ज्यांना कुणी नाही, गुणवत्ता असूनही घरच्या आर्थिक परिस्थितीतून शिक्षण घेता आलं नाही, अशा खूप मुलींना आम्ही मदत केली. आणि मला आनंद या गोष्टीचा, बऱ्याचशा मुली त्यातल्या MPSC उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यातल्या काही मुली, तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिवाळी सुद्धा आमच्या हॉस्टेल, कारण त्यांना घरी कुणीच नाही, त्या PSI BSI झालेल्या मुली, म्हणजे चांगल्या अधिकारी MPSC कडून झालेल्या मुली दिवाळीला सुद्धा आमच्या हॉस्टेलमधून दिवाळी साजरी करतात. खरंच एक तुमची ही जी वाटचाल आहे मागच्या 12 वर्षाची, ही खूप दमदार आहे. आणि आपण जाणीवेतनं सगळे प्रश्न सोडली. तर तुम्हाला असं म्हणायचं की आता येणाऱ्या डिसेंबरमध्ये, 1 डिसेंबरपासून ही आता रणधुमाळी आहे, मतदान आहे, आणि पुढील आता 6 वर्षासाठीच आपण म्हणतो की आता तुमचं काय नियोजन असणार आहे आगामी मराठवाड्यासाठी? असं आहे की माझा मागच्या 12 वर्षात कामकाज जे काय मी केलं, जे प्रश्न सोडवले, काही शिल्लक आहे, त्याचा आढावा घेतलेला आहे मी माझ्या पूर्तता नावाच्या पुस्तिकेत, जो आपल्यापर्यंत मी देईल. आणि पुढच्या भविष्यात 6 वर्षात काय करणार आहे याचा आराखडा सुद्धा त्याच्यामध्ये मी दिलेला आहे. बरेचसे प्रश्न रोजगाराशी संबंधित आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित आहेत, शेतकऱ्यांशी संबंधित आहेत,
आणि जसजसे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जसजशी व्यवस्था बदलत जाते तसे नवीन नवीन प्रश्न उद्भवत राहतात आणि ते नवीन नवीन प्रश्नांची उकल करणं आणि त्याला सरकारतर्फे मदत मिळवून देणं हे काम मी करणारच आहे. परंतु शिक्षकांचे काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत. ते सिनियर कॉलेजच्या बाबतीत असतील, शाळांच्या बाबतीत असतील, हे सुद्धा जे काही शिल्लक प्रश्न मी आधी उल्लेख केलेला परत रिपीट करत नाही, ते तर प्रश्न मी सोडवणारच आहे. पण निश्चितच उरलेले जे काही प्रश्न असतील मराठवाड्याच्या उच्च शिक्षणाशी संबंधित, मराठवाड्याच्या शिक्षणाशी संबंधित, मराठवाड्याच्या औद्योगिकरणाशी संबंधित, मराठवाड्यामध्ये असलेल्या पायाभूत सुविधेच्या कमतरतेच्या संदर्भात असेल, निश्चितच मी प्रयत्न करेल असं आश्वासन आम्ही निमित्ताने देतो. आपल्या सर्व आगामी ज्या संकल्पना आहेत त्यांना मी झुंजार नेत्यांच्या वतीनं आणि आमच्या दर्शकांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपण आपल्या धावत्या नियोजनातनं आज या ठिकाणी आलात आणि गप्पा गोष्टी केल्या. मला खूप बरं वाटलं भाऊ, आपल्याशी संवाद साधला. तर आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मी आपलं धन्यवाद म्हणतो की आपण इथं आलात, आमच्या दर्शकांशी गप्पा गोष्टी केल्या त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद.